पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बंजारा एक आहे। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधल्या मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज रांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। बंजारा समाजाच्या धर्मगुरू सुनील महाराजांकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी धाराशिवच्या पवन चव्हाण या तरुणाची आत्महत्या। जळगावच्या जामनेरमध्ये एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। पारंपरिक वेशभूषांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा आंदोलनामध्ये सहभाग। तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातामध्ये राज्य दिलं। त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली। देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं। फडणवीसांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतानं खेळू नये अशी भूमिका भारतवासियांची नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तिथे पाक नाव, तिथे विरोध असेल तर उद्धव ठाकरे आलेपाक सुद्धा खाणं बंद करतील, शेलारांची टीका। 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाहीत का? संजय राऊत आक्रमक। तर कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा दावा। भारतीय खेळाडूच अस्सल वाघ। पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतरही परदेशातील पर्यटनामध्ये रमलेले उद्धव ठाकरे कागदी वाघ। त्यांना विजयाची भाषा कधी कळलीच नाही, भाजपच्या केशव उपाध्याय यांची टीका। शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं। शिंदेंनी आमच्याऐवजी अमित शहांच्या मुलाला प्रश्न विचारावा। भारत पाक सामन्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। बाळासाहेब हयात असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य। अजित पवार आज बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ रेल्वेमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा होईल। पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामधल्या कौशल्य विकास विभागातर्फे स्वच्छता अभियान राबवलं जाणार। हजारो विद्यार्थी एकत्र येऊन 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार। उद्या उपक्रमाचा शुभारंभ। समिती नेमणं संविधानिक प्रक्रियेमधला भाग समजून उपसमिती केली, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। एखाद्या समाजाला न्याय देणं हे संविधानिक कार्य असल्याचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। शरद पवार मोर्चामध्ये सहभागी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी। राज्यामधला विरोधी पक्ष आता बेरोजगार झाला आहे, मतांची पळापळवी हा नवा रोजगार मिळाल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मतचोरीच्या प्रात्यक्षिकावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। धुळे शहर विधानसभा निवडणुकीमध्ये 45,000 बोगस मतदान। माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा। हैदराबाद गॅझेटियरच्या JR विरोधातील याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गामध्ये नाराजी। लक्ष्मण हाकेंचं जेलभर आंदोलन पुढे ढकललं। पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून आमचं जनआंदोलन फक्त पुढे ढकललं, लक्ष्मण हाकेंची माहिती। धनंजय देशमुखांनी घेतली तानाजी सावंतांची भेट। देशमुख कुटुंबियांसोबत आम्ही खंबीरपणे उभे, कायदेशीर लढ्यातही आम्ही देशमुख कुटुंबियांसोबत, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी CSC सेंटरवर एकही अर्ज दाखल नाही। अर्ज स्वीकारण्याबाबत सेंटर चालकांना गाव पातळीवरील समितीच्या सूचना नाही, सूचनेनंतरच अर्ज दाखल करून घेणार।
भगव्या शालीवरून मंत्री नितेश राणे आणि उदय सामंतांमध्ये वाकयुद्ध. रत्नागिरीमधल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा राणेंचा सल्ला. तर भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं उद्या काही जण म्हणतील. उदय सामंतांचा राणेंना टोला. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर. वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार. शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. 7/12 कोरा करण्याची मागणी. शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही. मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढतायत मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार. राज्यातील परिस्थिती चिंताजनक. प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरील वक्तव्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया. निलेश लंकेंकडून बंडू काका बच्छाव यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर. शरद पवारांमध्ये आम्ही देव पाहिला. आमची ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता नव्हती. पवारांमुळे खासदार झालो. निलेश लंकेंचं वक्तव्य. अजित पवारांनी महाज्योतीला निधीच दिला नाही. पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून मी बोलतो. लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबावर निशाणा. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था. रस्ता तातडीनं दुरुस्त करावा. सुप्रिया सुळेंची मागणी. सुप्रिया सुळेंचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंना टॅग करत ट्विट. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ. राज्यामधील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र. आमदार विकास ठाकरे यांची माहिती. हुंडई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार सीएसआर म्हणून 59 कोटी रुपये. वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य. उन्सुकीन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि सामाजिक जाणीवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2399 प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार. नागरिकांच्या सुविधेसाठी एआय चॅटबोटचं अॅप विकसित करा. देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 एसआरए प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची सुद्धा मागणी. मला मिळालेल्या 30 पैकी 5 एसआरए प्रकल्पांची यादी द्या. आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा. भाजप नेते मोहित कंबोज यांचा आव्हान. मित्राच्या मानस सल्लागारपदी अनिश दमानी यांची नेमणूक. भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत. रोहित पवारांनी कोचक ट्विट केलंय. माझे पती कुठल्याही राजकारणामध्ये नाही तर मित्रा संघटनेचे सल्लागार म्हणून अनिश दमानिया काम पाळणार. जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार. रोहित पवारांच्या ट्विटनंतर दमानियांचं उत्तर. मुंबईमधील लोढा टॉवर्सवर कबुतरखाने निर्माण करावे. ते सगळ्यांना जगण्याचा अधिकार. मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावले. हर्षवर्धन सपकाळांकडून टीका. महादेव हत्तीणी पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग. आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार नांदणी मठ. वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार. उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना. वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी. एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख. कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट याचिका फेटाळल्या. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार. खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती. पोलिसांनी तपासामध्ये सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पूजा खेडकरचे आई वडील फरार. पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू. पूजा खेडकरला पोलिसांकडून नोटीस. संजय गांधी निराधारसह श्रावणबाळ योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ. 1,500 वरून आता 2,500 रुपये मिळणार. सरकारचा नवा GR जारी. मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागामध्ये पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली. तर मध्य रेल्वेमधील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अपघात कक्षामध्ये पाणी शिरलं. सखल भागामध्ये देखील पाणी साचलं. जालन्यामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी पिकं पाण्याखाली गेली. कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्याची मागणी. बीड जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसाचा 6 गावांना फटका. काही गावातील नागरिकांचा एअरलिफ्ट करून रेस्क्यू. आज शाळांना सुट्टी जाहीर. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या कडा शहराला पुराने वेढलं. संपूर्ण शहर जलमय झालेले ड्रोन दृश्य समोर. ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. आष्टीच्या कडा शहरातील पुरामुळे बिल्डिंगवर अडकून पडलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. साप्ते कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपलं. अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली. एनडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू.
आष्टी तालुक्यामधल्या धावण गावातील नदीला पूर. पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. तरुणाचा झाडामध्ये मृतदेह अडकलेला आढळला. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या सांगवी आष्टी इथल्या नदीकाठची सुरेश धस यांच्याकडून पाहणी. नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी केल्या सूचना. जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या सातगाव डोंगरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. दगडी नदीचं पाणी गावामध्ये शिरलं तर शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. अहिल्यानगरच्या मिरसांगवी गावातील सीना नदीला पूर. पैठण पंढरपूर पालखी मार्ग पाण्याखाली. ग्रामस्थांसह प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. बोडखा गावातील नारोळा नदीला पूर. पुराच्या पाण्यातून शालेय विद्यार्थिनींचा धोकादायक प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची मागणी. जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. परतूर ते रांजणी पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. अनेक गावांचा संपर्क तुटल्यानंतर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना जेसीबीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलं. जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या गोरी गंधारी शिवारामध्ये जोरदार पाऊस. दुचाकी स्वाराकडून पुराच्या पाण्यामध्ये गाडी नेण्याचं धाडस. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत तरुणाला वाचवलं. नांदेडच्या देगलूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. गावकऱ्यांनी महिला शिक्षिकेची गाडी खांद्यावर उचलून पार केली. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधल्या पंथेवाडीमध्ये 54 मेंढ्या 3 बैल वाहून गेल्याची घटना. संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्यानं 2 कुटुंब उघड्यावर आली. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं तर बाजारपेठेतही लोकांची धावपळ झाली होती. सांगलीमध्ये मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सांगलीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 33 प्रकल्पातील पाणीसाठा 100% पोहोचला. 2 मोठ्या प्रकल्पांमध्ये 90% अधिकचा साठा. शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला महापूर. परंडामधील काही गावांचा बार्शीशी संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या घाटनांद्रा गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. घाटनांद्रा गावातील नदी नाल्यांना पूर. घाटनांद्रा गावातील जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे शेतामध्ये सुद्धा तळ्याचं सुरू. जळगावच्या भिलवाडीमध्ये हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी. सर्व आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी. ग्रामस्थांनी तब्बल पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या भिलवाडी गावामध्ये जात मयत व्यक्तीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. भिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू तर 11 जण जखमी. घटनेनंतर जळगावच्या भिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोडीची घटना. अकोल्यामध्ये मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर गाडीतून उतरताना प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये प्रवाशाचा पाय अडकला. सुदैवानं इंजिन ड्रायव्हरसह इतर प्रवाशांच्या सहकार्यामुळे प्रवाशाला जीवनदान. नवी मुंबई नावाशेवा बंदरामध्ये डीआरआयची मोठी कारवाई. 12 कोटी किमतीचे पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आणि खजूर जप्त. पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले 28 कंटेनर जप्त. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या माळेगाव एमआयडीसीमध्ये चोरी. सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कॉपर वायरची चोरी. 2 जणांना अटक. 320 किलो वजनाचे कॉपर आरोपींकडून जप्त. भिवंडीमध्ये रेनी कार्निवलचा सोहळा संपन्न. कविता, गाणी, साहित्य, संस्कृती संवाद कार्यक्रमात तरुणांचा सहभाग. माजी आमदार रमेश पाटलांच्या वाढदिवसाला लडाखच्या उपराज्यपालांची हजेरी. नवी मुंबईमध्ये उपराज्यपाल कवींद्र गुप्तांचं आगरी कोळी परंपरेनुसार स्वागत. कवींद्र गुप्तांनी माजी आमदार रमेश पाटलांना दिल्या शुभेच्छा. नवी मुंबईत आगरी कोळी परंपरेनं पाहुण्यांचं स्वागत. नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांना मदत करणाऱ्या सरपंचांचा मराठा बांधवांकडून सत्कार. धाराशिवच्या नांदूर घाट ग्रामस्थांचा सरपंच नितीन बिक्कड यांचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. भाजपसह अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांचं आंदोलन. जनसुरक्षा विधेयक लागू करण्याची राष्ट्रप्रेमी संघटनांची मागणी. सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध. जलविद्युत प्रकल्प विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या सातारी गावात महाजन आक्रोश सभा. सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव. विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये शाळेच्या नावाची कमान तुटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्यामध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांचा रोष. विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू झाल्यानं नागरिक आक्रमक. गेल्या 1 तासापासून शेगाव आणि संग्रापूर रस्त्यावर आंदोलन. गडचिरोली जिल्ह्यामधल्या छत्तीसगडला जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग खचला. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर दुरुस्तीचं काम सुरू. मात्र संथ गतीनं काम होत असल्यानं जड वाहतुकीची मोठी समस्या. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये घट. पूरस्थिती नियंत्रणात. काही दिवसांपूर्वी यमुनेच्या काठावरील झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या होत्या.
जम्मू काश्मीरमध्ये पुराचं थैमान, अनेक गावांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळेना. 250 जलशुद्धीकरण यंत्र स्थापित, पूरग्रस्त भागात निरीकडून मदत. पानिपतमध्ये शौर्य स्मारक होण्याचा मार्ग अखेर मोकळा. स्मारक स्थळावरील जमिनीची नोंदणी पूर्ण. 23 पैकी 22 एकर जमीन सरकारच्या ताब्यामध्ये येण्याची प्रक्रिया पूर्ण. जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या कामाला वेग येणार. वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. वक्फ कायद्यामधील काही तरतुदींवर स्थगिती. बोर्डामध्ये 3 पेक्षा जास्त सदस्य गैरमुस्लिम नसावेत. वक्फ बोर्डाचा सीईओ मुस्लिम असायला हवा, कोर्टाचा निर्णय. दिल्लीमध्ये भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेमध्ये अर्थ मंत्रालयामधील अधिकाऱ्याचा मृत्यू. नवजोत सिंग असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव. अपघातामध्ये नवजोत सिंग यांच्या पत्नी गंभीर जखमी. 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये राज कुंद्राचा जबाब नोंदवला. मुंबई पोलीस राज कुंद्राला पुढच्या आठवड्यामध्ये समन्स पाठवणार असल्याची माहिती. शिल्पा शेट्टीलाही चौकशीला बोलवलं जाणार, सूत्रांची माहिती. बिहारमध्ये पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमध्ये 36,000 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बरीच चांगली. दहशतवाद आणि दगडफेकीचं प्रमाण कमी झालं. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर विकास सुरू. लडाखचे राज्यपाल कवींद्र गुप्ता यांचं वक्तव्य. बिहारमधील एसआयआर विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. प्रक्रियेमध्ये बेकायदेशीररित्या आढळल्यास संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते, सुप्रीम कोर्टाची. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून